असं उभं असताना काही प्रॉब्लेम नाही आहे, बसल्यावरती काही त्रास नाही आहे. झोपलं म्हणलं की इथून येणारे शिर इथं दुखते, इथं वरती गुट्टावाला इथून दुखून या हातावरून पुढे ते टोटल हात चुंड होतंय. 1 तारखेपासून आज तारीख 9 आहे, मला बिलकुल झोपायला येत नाही. जे काय असेल त्या सोमवारात बसूनच 1-2 तास आराम करणे. मान किती दुखते? मान म्हणजे भयानक, इकडे पण फिरवायला येत नाही, इकडे पण फिरवायला येत नाही, का तरी नसा टोटल जाम झाले. त्यामुळे अजून घातल्यावर सोडा सोडा, मान टाकून द्या पूर्ण. दिलं सोडा की तुम्ही, दिलं सोडा तुम्ही, धरू नका, दिलं सोडा. श्वास घ्या, हे दिलं सोडा. हां हां, दिलं सोडा. मान सोडून द्या खाली, सोडा खाली टाकून द्या. दाबायचं नाही खाली, खाली सोडून द्या. उचलू नका मान. उचललाय मान तुम्ही, उचललाय. दाबू नका खाली. लय आवड करताय म्हणजे. दिलं सोडा, आणि दिलं सोडा. तिकडे कळायला लागलं का? श्वास घ्यायचा मोठ्याने, श्वास सोडायचा. एका अंगावर 2 करा. उदास चालू कर. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. इतकं वळायचं नाही, समोर बसायचं. हात ठेवायचा मला. दिलं सोडून द्या हात. दिलं सोडा, दिलं सोडा.
मागाशी किती त्रास होता त्याच्यात आता किती बदल वाटतोय पंचकर्म आणि मर्मथेरपी मॅनिप्युलेशन केल्यापासून? मगाशी मला तिथं झोपायला पण येत नव्हतं, पण जेव्हा सरांनी स्टेटमेंट चालू केलं पहिल्या प्रोसेसपासून थोडा फरक पडला. नंतर चांगले 20 मिनटं तिथली पहिला दुसरा टप्पा झाला. आणि ज्या टायमाला सरांनी मानकुटला पट्टी लावायचा किंवा मानकुट क्लिअर करायचा, सेरा चेक करायचा प्रयत्न चालू होता, त्यावेळेला स्टार्टिंगला भरपूर त्रास झाला. पण आता सगळं क्लिअर केल्यावरती माझी मानकुट म्हणजे 100% अशी टोटली एका साईडला जोडत होती. त्याला त्यांनी सगळं केलं, त्यांनी वरती पट्ट्या लावले. तर आता मला बघायला किंवा चालायला किंवा मला असं वरती हात जास्त केलं तर पण भयानक त्रास व्हायचा. तर आता बऱ्यापैकी कव्हर झाल्यासारखं असं वाटायला लागलं. पहिल्या ट्रीटमेंटमध्येच? हां, पहिल्या ट्रीटमेंटमध्येच. पहिल्या ट्रीटमेंटमध्ये काय काय घेतलं? पंचकर्म, हां, पंचकर्म आणि बोन सेटिंग, स्पाइन मॅनिप्युलेशन, आणि एवढा फरक पडला तुम्हाला? इतके दिवस किती दिवस झाला तुम्हाला त्रास चालू आहे? मला वाटतं बघा 1 तारखेपासून मला कसलं ते झोपायला भेटलं नव्हतं. वेदनाशामक गोळ्या घेऊन पण गोळ्या घेतल्या होत्या, इंजेक्शन केले होते, संपूर्ण क्लिअर केलेलं, पण काही फरक नव्हता. पण आज थोडंसं बरं वाटायला आले. आणि तरीही अजून संध्याकाळच्याला मला जर झोपायला आलं तर मी स्वतः लाईव्ह व्हिडिओ बनवून सरांना पाठवतो. 100% झोपायला येईल. का तरी मला 5 दिवस झोप नाहीये. मला फक्त एवढंच कळलं की बाबा आजपर्यंत किती जरी VIP आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तरी त्या ठिकाणी काही फरक होत नाही. पण आज मला असं वाटायला की आज आयुर्वेदिकची सध्या गरज आहे. हां, पाठीमागं फिरून दाखवा जरा. पाठीमागे करायची शर्ट जरा काढून थोडंसं बघायला नाही घातलं का? हां, फक्त शर्टच हां मोकळंच पाहिजे होतं. या अशा पद्धतीनं आपण समोर बघा तुम्ही, अशा पद्धतीनं पट्ट्या लावलेल्या आहेत. कायनेसिओलॉजीचं टॅपिंग केलेलं आहे. त्यामुळे रुग्णाला पहिल्या ट्रीटमेंटमध्ये बऱ्यापैकी फरक जाणवला.